आजचा आपला विषय आहे मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व. आपण मागणीची लवचिकता म्हणजे काय, की किमतीतील बदलाचं मागणीशी असलेलं गुणोत्तर म्हणजे मागणीची लवचिकता होय. मागणीच्या लवचिकतेचे एकूण 3 प्रकार आहेत: किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता. आणि मग मागणीच्या लवचिकतेच्या मापनाच्या पद्धती या सगळ्या घटकांचा अभ्यास केल्यानंतर आपला शेवटचा भाग जो आहे, आता मागणीच्या घटकाचे निर्धारके जो आहे तो यावर्षी अभ्यासक्रमात नाही आहे, म्हणजे जो आपला 25% अभ्यासक्रम कमी केला त्या अभ्यासक्रमामध्ये मागणीच्या निर्धारकांचा घटक जो आहे तो वगळण्यात आलेला आहे. तरीसुद्धा मग आपण एक ओव्हरलुक किंवा तुम्हाला माहीत असावं की मागणीच्या लवचिकतेचे निर्धारणाचे घटक कोणकोणते आहेत. याचाच अर्थ असा आहे की मागणीची लवचिकता म्हणजे साधारण कोणत्या वस्तूसाठी असणारी मागणी ही लवचिक आहे आणि कोणत्या वस्तूसाठी असणारी मागणी ही अलवचिक आहे. मग हे निर्धारित घटक कोणकोणते आहेत, तर साधारण वस्तूचं स्वरूप आहे, म्हणजे चैनीच्या वस्तू असतील, दैनंदिन जीवनातल्या वस्तू असतील, म्हणजे जीवनावश्यक वस्तू आणि चैनीच्या वस्तू. तर जीवनावश्यक वस्तूंना असणारी मागणीची लवचिकता ही अलवचिक असते. नेहमी लक्षात ठेवा, जीवनावश्यक वस्तूंना असणारी लवचिकता ही अलवचिक असते आणि चैनीच्या वस्तू आहेत वगैरे इतर वस्तू आहेत त्यांच्यासाठी मागणीची लवचिकता ही लवचिक असते. म्हणजे वस्तूचं स्वरूप कसं आहे त्याच्यानुसार ते ठरलेलं असतं. पर्यायी वस्तूंची उपलब्धता किती आहे त्याच्यावर मागणी लवचिक आहे की अलवचिक आहे हे ठरतं. वस्तूंचे उपभोग आहे, तर व्यसनी वस्तूंच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच वेळेला अंमली पदार्थ असतील, व्यसनांची सवय, तंबाखू वगैरे या सगळ्या वस्तू आहेत, या वस्तूंची मागणी अलवचिक असते. कारण ते व्यसन आहे, त्याच्याशिवाय लोक जगू शकत नाहीत. त्यामुळे त्या वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या तरी लोक त्या वस्तू खरेदी करतात, म्हणजे अलवचिक मागणी असते. आता टिकाऊपणाच्या बाबतीमध्ये फर्निचर असेल, वॉशिंग मशीन असेल, नाशवंत वस्तूची मागणी मात्र अलवचिक असते, पण टिकाऊ वस्तूंची मागणी लवचिक असते. मग वॉशिंग मशीन असेल, रेफ्रिजरेटर असेल, फर्निचर असेल, या वस्तूंना असणारी मागणी ही लवचिक असते आणि नाशवंत वस्तूंना असणारी मागणी मात्र अलवचिक असते. उपभोक्त्याचं उत्पन्न जर आपण बघितलं तर उच्च असेल तर मागणी उत्पन्नपाती उच्च असेल तर अलवचिक असते, किंवा गरीब वगैरे असं परिणाम गरजेच्या तीव्रतेवर आधारितलेली सुद्धा मागणीची लवचिकता आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे हे मागणीच्या लवचिकता निर्धारणाचे थोडक्यात घटक की सांगितले मी तुम्हाला, की तुम्हाला माहीत असावे. हा आपल्या अभ्यासक्रमातून वगळलेला विषय आहे. तर आजचा आपला डॉक्टर मार्शल यांनी मागणीची लवचिकतेची संकल्पना मांडलेली आहे की ज्या प्रमाणात कमी जास्त प्रमाणात किंमत बदलली असता मागणीसुद्धा कमी जास्त प्रमाणात बदलते, त्याला मागणीची लवचिकता असं म्हणतात. तर आता महत्त्वाचा भाग आहे मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व. आता मागणीची लवचिकता कोणाकोणाला उपयोगाची आहे, तर सगळ्यांनाच उपयोगाची आहे. मग शेतकरी असतील, त्याच्याबरोबर उत्पादक असतील, कामगार असतील, सगळ्यांच्या दृष्टिकोनातून मागणीची लवचिकता ही महत्त्वाची आहे. म्हणजे अर्थशास्त्र हे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधून किंवा आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींमध्येच अर्थशास्त्र आपल्याला सापडतं. मग तुम्हाला शेतकरी माहीत आहे, कामगार माहिती आहे, उत्पादक माहिती आहे, हे सगळे घटक जे आहेत, जे अर्थव्यवस्थेचे घटक आहेत, महत्त्वपूर्ण घटक आहेत, की जे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती चालण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. मग या घटकांच्या दृष्टिकोनातून मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व काय आहे, म्हणजे एक अर्थव्यवस्थेचे पिलर्स आपण जर म्हटलं तर या प्रत्येक घटकाचं महत्त्व अर्थव्यवस्थेत अतिशय आहे आणि याच्यानुसार मग मागणीची लवचिकता प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून कशी महत्त्वाची आहे. तर मग शेतकरी असेल, उत्पादक, कामगार सगळ्यांनाच मागणीची लवचिकता महत्त्वाची आहे. तर पहिला आपण बघणार आहोत उत्पादकासाठी महत्त्वपूर्ण. आता बऱ्याच वेळेला आपण बघत असतो की उत्पादक काय करत असतो. आता इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की कोणत्या वस्तूची मागणी लवचिक आहे आणि कोणत्या वस्तूची मागणी अलवचिक आहे, आणि या लवचिकतेवरूनच उत्पादकाला ती किती महत्त्वपूर्ण आहे हे लक्षात येतं आपल्याला. म्हणजे समजा आता आपण असं म्हटलं की उत्पादक मक्तेदार आहे, की म्हणजे त्या वस्तूचं उत्पादन करणारा तो एकमेव उत्पादक आहे आणि त्याला हे माहिती आहे की बाबा हे एकमेव बाजारात आपलं प्रोडक्ट आहे, तर तो त्या वस्तूची किंमत ऑबियस जास्त लावणार आहे. कारण मक्तेदार आहे तो किंमत करता आहे, एकमेव विक्रेता आहे त्या बाजारात. याविषयीची चर्चा आपण पुढच्या प्रकरणात करणारच आहोत. तर ह्या पद्धतीनं उत्पादकाच्या दृष्टिकोनातून सुद्धा मागणीची लवचिकता महत्त्वाची आहे आणि त्यामुळे तो जी वस्तू बाजारात अलवचिक मागणी आहे त्या वस्तूची किंमत तो जास्त लावेल
ज्या वस्तूला मागणी लवचिक आहे त्या वस्तूची किंमत तो कमी करेल. बघा, वस्तूला मागणी कशी आहे, लवचिक मागणी आहे की अलवचिक मागणी आहे, याच्यानुसार तो वस्तूची किंमत ठरवेल. मग तिथे तो मूल्यभेद पण करेल. आणि म्हणून मागणीची लवचिकतेची संकल्पना ही उत्पादकासाठी तेवढीच महत्त्वाची आहे, कारण त्याला त्याच्या वस्तूच्या किमती निर्धारित करण्यासाठी मागणीची लवचिकता महत्त्वाची ठरते. म्हणजे आपण बघतो की दररोज म्हणजे प्रत्येक ज्या वस्तू आहेत, म्हणजे मग साबण असतील, टूथपेस्ट असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स असतील, ह्या ज्या सवयीच्या वस्तू आहेत, काही व्यसनाच्या वस्तू असतील, ह्या साऱ्या वस्तू आहेत. तर या वस्तूंच्या किमती ठरवत असताना उत्पादक नेहमी त्या वस्तूची मागणी कशी आहे याचा फायदा घेत असतात आणि त्याच्यानुसार त्या वस्तूची किंमत ठरवत असतात. आणि त्यामुळे मग उत्पादनाची किंमत ठरवण्यासाठी उत्पादकाला मागणीची लवचिकतेची संकल्पना महत्त्वाची आहे. आता शासनासाठी उपयुक्त आहे मागणीची लवचिकता, ही शासनासाठी सुद्धा तेवढीच उपयुक्त आहे. कारण कर प्रणाली लागू करत असताना की बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की वेगवेगळ्या वस्तूंवरती वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारले जातात. आता GST आपल्या वस्तू आणि सेवा कर आकारला जातो आणि वस्तू आणि सेवा करामध्ये अनेक प्रकारचे ज्याची मागणी अलवचिक आहे अशा वस्तूंवरती जास्त कर लावला जातो आणि ज्याची मागणी लवचिक आहे अशा वस्तूंवरती कमी कर लावला जातो. म्हणजे साहजिकच अर्थमंत्री मागणीच्या या लवचिकतेच्या संकल्पनेमधून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महसुलामध्ये वाढ घडवून आणू शकतात. कारण बऱ्याच वेळेला सवयीच्या वस्तूंवरती जास्त कर आकारला जातो आणि सवयीच्या वस्तूंची मागणी ही नेहमी अलवचिक असते आणि त्यामुळे लोक त्या वस्तू कितीही किंमत असली तरी त्या वस्तूची लोक खरेदी करतात, कारण त्या सवयीच्या वस्तू आहेत. मग अर्थमंत्री सुद्धा बऱ्याच वेळेला अशा वस्तूंवरती अतिरिक्त टॅक्स लावत असतात की ज्या वस्तू लोकांच्या सवयीच्या आहेत, ज्या वस्तूची मागणी बाजारात अलवचिक आहे आणि त्यातूनच जास्तीत जास्त महसूल मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे सरकारच्या दृष्टिकोनातून सुद्धा मागणीच्या लवचिकतेची संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. उत्पादन घटकाचे मोबदले ठरवताना आता उत्पादनाचे घटक कोणते आहेत, तर भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे 4 उत्पादनाचे घटक आहेत. त्यांना दिले जाणारे मोबदले कोणते आहेत? भूमीला खंड दिला जातो, श्रमाला वेतन दिलं जातं, भांडवलाला व्याज दिला जातो आणि संयोजकाला नफा मिळत असतो. मग साहजिकच ज्या कामगारांना, बघा उदाहरण लक्षात घ्या, की ज्या कामगारांच्या उत्पादनाची मागणी बाजारात अलवचिक आहेत, साहजिकच त्यांच्या वेतनात वाढ होत असते. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणतो की ज्या उत्पादन घटकाची मागणी लवचिक आहे आणि त्याच्यापेक्षा ज्या उत्पादन घटकाची मागणी अलवचिक आहे त्यांचे मोबदले जास्त असतात. म्हणजे तुम्ही असं बघितलं की ज्या वस्तू बाजारात म्हणजे असणं खूप आवश्यक आहे, त्या वस्तू बाजारात नसतील तर मोठा गदारोळ उठेल. तर अशा वस्तूंच्या उत्पादनासाठी त्यांना वेतनामध्ये मिळणारे मोबदले ही इतर वस्तूंच्या तुलनेने जास्त असतात. म्हणजे ज्या उत्पादक अलवचिक वस्तूंचे उत्पादन घेतात त्या ठिकाणी वेतनाचे मोबदले जास्त असतात, असा त्याचा अर्थ. आणि म्हणून उत्पादन घटकांचे मोबदले ठरवण्यासाठी सुद्धा मागणीची लवचिकता महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण मागणीची लवचिकता ही संकल्पना जी आहे ती आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी महत्त्वाची आहे. मग आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीमध्ये नियम आणि अटी ठरवण्यासाठी किंवा किमतीमध्ये वाढ करता येते. जर वस्तूची मागणी अलवचिक असेल तर त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ करता येते. मग उदाहरणार्थ ओपेक सारखे देश आहेत. आता ओपेकमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी ओपेक ही पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे ओपेक. आता या ओपेक हे जे आहे हे या पेट्रोलियमचे जो पदार्थ आहे याची दर निश्चित करत असतात. आणि तुम्हाला तर माहीत आहे की पेट्रोलियमची मागणी ही अलवचिक असते, कारण त्याच्याशिवाय पेट्रोलवर डिझेलवर चालणाऱ्या गाड्या रस्त्यावर धावू शकणार नाहीत, त्याची मागणी अलवचिक आहे. मग बऱ्याच वेळेला विदेशी व्यापाराच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण मागणीची लवचिकता संकल्पना समजून घेतो तेव्हा अशा वस्तूंची मागणी अलवचिक आहे त्या वस्तूंच्या बाबतीमध्ये किमतीत अनेक वेळा वाढ केली जाते. आणि आपण बघतो की पेट्रोलियमचे दर सातत्यानं वाढत असतात. म्हणजे हे जे आहेत, कारण
पेट्रोलियम पदार्थ हे या वस्तूंना असणारी मागणी ही अलौकिक स्वरूपाची आहे आणि त्यामुळे या वस्तूंच्या किमतीमध्ये सतत वाढ होत असल्याचे आपल्याला दिसते. म्हणजे विदेशी व्यापारासाठी सुद्धा मागणीच्या लवचिकतेची संकल्पना महत्त्वाची आहे. की बऱ्याच वेळेला आपण बघतो की आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये काही वस्तू निर्यात केल्या जातात, दुसऱ्या देशातून आपल्या देशात काही वस्तू आयात केल्या जातात. म्हणजे देशाचं आयात आणि निर्यात धोरण ठरवण्यासाठी सरकारला, मंत्र्यांना देखील या संकल्पनेचा उपयोग होत असतो. म्हणजे विदेशी व्यापाराच्या दृष्टिकोनातून ही मागणीच्या लवचिकतेची संकल्पना महत्त्वाची आहे. सार्वजनिक सुविधा. आता बऱ्याच वेळेला आपण बघतो की भारतामध्ये रेल्वेचं जाळं जे आहे ते आशियात 4थ्या क्रमांकाचं रेल्वेचं जाळं भारतात पसरलेलं आहे. म्हणजे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक जास्त आहे. पण रेल्वेची मालकी कोणाकडे आहे? तर रेल्वे हा एक सार्वजनिक क्षेत्रातला उपक्रम आहे. याची मालकी कोणाकडे आहे? ते सरकारकडे आहे. मग बऱ्याच वेळेला सरकार याला अनुदान देत असतं, त्याचं राष्ट्रीयकरण करत असतं, कारण रेल्वेसारख्या सुविधा ह्या अलौकिक स्वरूपाच्या असतात आणि त्यामुळे उपभोक्त्यांचं शोषण टाळण्यासाठी सरकार ह्यांना अनुदान देत असतं. म्हणजे सार्वजनिक सुविधांच्या बाबतीमध्ये सुद्धा मागणीच्या लवचिकतेची संकल्पना ही महत्त्वाची आहे. कारण रेल्वेसारख्या जी बाब आपण बघितली तर हे रेल्वे ही सार्वजनिक क्षेत्रातला मोठा उपक्रम आहे आणि रेल्वेचा वापर करण्यास, प्रवासासाठी वापर करणाऱ्यांची संख्यासुद्धा सर्वाधिक जास्त आहे आणि त्यामुळे या अलौकिक स्वरूपाची जी सुविधा आहे याची मालकी सरकारकडे असणं आवश्यक आहे. कारण असं जर नसेल तर या वस्तूंच्या किमती, या वस्तूंचे दर जे आहेत, तिकिटांचे दर असतील किंवा इतर ज्या बाबी असतील त्या खाजगी जेव्हा यांचं खाजगीकरण जेव्हा या गोष्टींचं वाढेल तेव्हा कदाचित या वस्तूंच्या दर जे असतील ते अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा पद्धतीनं सार्वजनिक सुविधा. उत्पन्नातील खर्चाचं प्रमाण. आता बऱ्याच वेळेला आपण बघतो की उत्पन्नातील खर्चाचं प्रमाण जे असेल की अलौकिक आणि अलौकिक. आता मागणी जी आहे ती अलौकिक स्वरूपाची आहे. उदाहरणार्थ वर्तमानपत्र आपण जर बघितलं तर वर्तमानपत्र वाचणं हे म्हणजे वर्तमानपत्रसुद्धा बऱ्याच वेळेला म्हणजे पूर्वी माहिती मिळवण्याचं एक महत्त्वाचं साधन कुठलं असेल तर ते वर्तमानपत्र होतं आणि त्यामुळे वर्तमानपत्राची मागणीसुद्धा अलौकिक स्वरूपामध्ये येते आणि त्यामुळे अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये जेव्हा खर्चाचं प्रमाण जास्त असेल तेव्हा मागणीची लवचिकता कमी जास्त ठरत असते. तर अशा प्रकारे मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व आपल्याला सांगता येईल की मागणीची लवचिकता ही संकल्पना सर्वांसाठी तितकीच महत्त्वाची आहे. मग शेतकरी असेल, कामगार असेल, सगळ्यांच्या दृष्टिकोनातून मागणीच्या लवचिकतेची संकल्पना ही महत्त्वाची आहे. उत्पादकांसाठी वस्तूंच्या किमती निश्चित करण्यासाठी मागणीची लवचिकता उपयोगाची आहे. शासनाला करप्रणाली निश्चित करण्यासाठी ही संकल्पना उपयोगी आहे. उत्पादन घटकांचे मोबदले ठरवण्यासाठी ही संकल्पना उपयोगी आहे. विदेशी व्यापाराच्या दृष्टिकोनातून लवचिकतेची संकल्पना महत्त्वपूर्ण आहे. सार्वजनिक सुविधांच्या बाबतीमध्ये आणि उत्पादन खर्चाचं प्रमाण ठरवण्यासाठी सुद्धा मागणीच्या लवचिकतेची संकल्पना महत्त्वपूर्ण आहे. तर या सगळ्या मुद्द्यांच्या साहाय्यानं आपल्याला मागणीच्या लवचिकतेची संकल्पना इथे स्पष्ट करता येते. नक्कीच तुम्हाला ही संकल्पना समजलेली असेल. हा व्हिडिओ तुम्ही 1 ते 2 वेळा बघितला तर तुम्हाला या संकल्पना नक्की लक्षात येईल. तर अशा प्रकारे आपण इथे मागणीच्या लवचिकतेच्या बऱ्याचशा संकल्पना म्हणजे जवळपास सर्व संकल्पना इथे पूर्ण केलेल्या आहेत. आता मागणीची लवचिकता असू दे, मागणीचं विश्लेषण असू दे, हे सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या उपभोक्त्याचं विश्लेषण करतात. म्हणजे अगदी उपयोगिता संकल्पनासुद्धा उपभोक्त्याच्या वर्तणुकीचं विश्लेषण करत असतात. म्हणजे अर्थव्यवस्थेतला हा एक घटक आहे की जो उपभोक्ता हा एक घटक अर्थव्यवस्थेतला आहे आणि याच्या वर्तणुकीचं विश्लेषण करणाऱ्या किंवा माहिती देणाऱ्या ज्या संकल्पना आहेत त्या उपयुक्तता असेल, मागणीचं विश्लेषण असेल किंवा ही मागणीची लवचिकता ही संकल्पना असेल. तर ह्या सगळ्या संकल्पनांचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत तो उत्पादकाच्या बाजूनं बघणार आहोत. मग पुरवठा असेल, पुरवठ्याचा सिद्धांत असेल आणि पुरवठ्याच्या रिलेटेड एकूण उत्पादन असेल, या संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर इथे मागणीच्या लवचिकतेचं हे संकल्पना पूर्ण झालेल्या आहेत. धन्यवाद.